सगळ्यात आधी तर सगळ्यांना शुभ सकाळ. तर गोड दिवसाची गोड सकाळ झाली आहे आणि मी इकडे उठले की पहिलं पाणी तापत ठेवायला घेतलं. पाणी मी गॅसवरच तापवते आणि ते पण कळशीमध्ये. आता ह्यांना जायचं होतं ऑर्डरला म्हणून त्यांच्यासाठी इकडे मी चहा ठेवून घेतला. तर चहा करता करता अचानक डोक्यात विचार आला की आज तर मी घरी एकटीच आहे, तर दिवसभर काय करावं. तर इकडे त्यांचं आवरून हे निघाले होते ऑर्डरला. आज घरी मी एकटीच असल्यामुळे म्हटलं की खिचडीच बनवते. मग काय, घेतले शाबू तांदूळ आणि घातले भिजत. 2 तास झाकण ठेवून भिजायला ठेवून देते. रात्रीची थोडी भांडी होती, ती भांडी घासायला घेतले. अजून तर माझी अंघोळ पण झालेली नव्हती. भांडी घासून झाले की घेतली अंघोळ करून. आज अंघोळ थोडी उशिराच केली होती, का तर मला हेअर वॉश करायचं होतं. तसं पण घरी असले की अंघोळीचा मला जाम कंटाळा. माझं आवरलं की खिचडीसाठी शेंगदाणे भाजून घेतले आणि शेंगदाणे थंड झाले की घेतले बारीक करून. खिचडीसाठी एक छोटा बटाटा इथे मी कट करून घेते. शाबू तांदूळ पण इकडे भिजले होते. भूक पण खूप लागली होती. घेतली खिचडी बनवायला. सगळ्यात आधी तर बटाटा टाकला शिजत आणि शेंगदाण्याचा कूट पण करून घेतला होता. बटाटा शिजला की घेतले भिजवलेले शाबू तांदूळ त्यावर टाकून मिरची पावडर 1 चमचा आणि चवीनुसार मीठ. 3-4 मिनिट याला मस्त हलवून घेते. त्यानंतर टाकला शेंगदाणा कूट, तो पण 3-4 मिनिट हलवून घेते. आता यावर थोडा वेळ झाकण ठेवून घेते आणि इथे आपली खिचडी तयार झाली आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.